नमस्कार दर्शको. उजनीसह इतरही आपण बातम्या घेणार आहोत. त्यासाठी यापुढे त्यासाठी आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीसाठी लाईक मात्र निश्चित करा आणि लाईक बरोबर सबस्क्राईबही करा. त्यासाठी कोणताही चार्ज नसतो, जेणेकरून तुम्हाला सर्व इथून पुढच्या हवामानाचे अंदाज, शेतीविषयक सल्ले अशा प्रकारच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या हिताच्या जेवढ्या बातम्या देता येतील धरणांच्या डेली अपडेटसह त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू. वीर नदीपात्रातील विसर्ग काल दुपारपासून कमी केलेला होता आणि तो अजूनही कमीच आहे. तो 6,595 काल दुपारी करण्यात आलेला होता. तर दौंडची आवक ही काल सायंकाळी 27,456 क्युसेक्सने येत होती. तर आज सकाळच्या अपडेटनुसार त्यामध्ये थोडी घट झालेली असून ती 24,975 क्युसेक्स झाली आहे. तर सध्या उजनीतून सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 60 क्युसेक्स बोगदा बंद करण्यात आलेला आहे. तर कॅनलचे पाणी 1,000 क्युसेक्सने सुरू आहे. तर आज 28 ऑगस्ट गुरुवारच्या टक्केवारीनुसार उजनी धरण हे 104% व 35 पॉईंट झालेले असून या उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 119.56 TMC झाला आहे. तसेच यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.90 TMC आहे. उजनीतून काल 6 वाजता जो भीमा नदीत विसर्ग सोडला होता तेवढाच आज पण म्हणजे तो 40,000 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीत आहे. या अधिक वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्स असा उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये थेट 41,600 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सोडला जात आहे. तर यामध्ये वीर धरणामधून सोडलेला 6,595 क्युसेक्स याची एकूण बेरीज 48,195 क्युसेक्स होते. हा विसर्ग एकत्र होऊन संगम येथून पुढे भीमा नदी पात्रामध्ये एकत्र होण्याची आणि पुढे भीमा नदी पात्रामध्ये सरकण्याची शक्यता असल्याने भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता व सतर्कता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केले आहे. आणखीन एकदा विनंती, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब बरोबर एक लाईकही निश्चित करा.